हॅलो मित्रांनो, कसे आहात? चला आपण चालू करू आज परत आपल्या नागपूरचे जॉब. आजच्या नागपूरच्या जॉबमध्ये तुम्ही बघणार आहात की मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट आहे नागपूर आणि याच्यामध्ये शिपाई पदाकरता एक प्रतीक्षा यादी आणि एक निवड यादी दोन्ही तयार करतात. त्याच्याकरता त्यांना रिक्रुटमेंट काढावी लागलेली आहे आणि त्या रिक्रुटमेंट करता चपराशाची रिक्रुटमेंट आहे ती. त्याच्याकरता जरूर 7वी पास पाहिजे आणि त्याच्याबद्दल विस्तृत जानकारी मी तुम्हाला देणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी नागपुरात पुष्कळ साऱ्या जॉब्स आलेल्या आहेत, त्याच्यात तुम्ही अप्लाय करत जा. पुष्कळ साऱ्या व्हिडिओज असे असतात की मी ते टायमर तुम्हाला बनवून देऊ शकत नाही माझ्या बिझी शेड्यूलप्रमाणे, पण जे वेळ मिळतो पावला त्याच्यात तुम्ही बघायचं. मला लाईक आणि सबस्क्रिप्शन जरूर करा माझ्या चॅनलला आणि तुमचे जे विचार असतात ना ते मला जरूर कळवा. आता बघा, पहिलं जे जॉब आहे ही आहे गार्डनर करता. गार्डनर यांना पाहिजे की बाबा यांचं जे गार्डनर आहे त्याच्याकरता देखभाली करतात, त्यांना पौद्याच्या देखभाल वगैरे जे पाणी वगैरे देणं. साधारणतः मला वाटते बहुतेक 8वी पास किंवा 7वी पास किंवा शिकलेलं नाही चालेल, पण त्याला जर अनुभव असेल तर तो इथं अप्लाय करू शकतात. तुमच्या बाजूला कामठी रोडला ही जागा आलेली आहे. तुम्ही 7385666740 तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचा जॉब तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला दिसेल की एक सुपरवायझर पाहिजे, पण त्याला एक्सपिरियन्स हवा, अनुभवी पाहिजे, अकाउंटंट पाहिजे. डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये काय असते माहिती का, तुम्हाला स्पीडनं टाईप करावं लागते कोणतीही गोष्टी तुम्हाला भेटायचे. इंडस्ट्री आता ही जागा ही आहे वासुदेव ॲग्रो उमिया इंडस्ट्रियल इस्टेट्स नियर उमिया वेअरहाऊस भंडारा रोड नागपूर. तुम्ही पार्टीच्या पलीकडे जाल तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, विचारा. मित्रांनो, कधी कधी काय असते पुष्कळ सारा जॉब तुम्हाला वाटते की माझ्या कामाचं नाही, पण तुम्ही ते स्किप करून तुम्ही मित्राला सांगू शकता. आता ही जर जॉब बघू आपण EV भारत आणि याच्यात ते EV भारत आनंदम प्रोजेक्ट्स म्हणून आहे आणि ह्या तळेगावला. ठीक आहे, आनंदम प्रोजेक्ट आहे तळेगावला आणि त्यांची मला वाटते 3.5 एकरची टाउनशिप आहे. त्या टाउनशिपमध्ये त्यांना सेल्स एक्झिक्युटिव्ह हव्यात, मेल फिमेल तिथं अप्लाय करू शकतात. याच्यात तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप, क्लोजिंग रिअल इस्टेटचं सेल्स आणि कस्टमर कॉलिंग वगैरे हे सगळं तुम्हाला काम राहील. रिअल इस्टेट आहे तलेगाव दाभाडेला. एक्सपिरियन्स 1 वर्षाचा हवा आहे. तुम्ही संपर्क करू शकता, त्यांच्याकडे नंबर आहे, त्यांनी दिलेला तुमचा ॲडमध्ये तुम्ही बघू शकता. पुढचं जॉब बघू आपण, हे टेक्निशियन पाहिजे 2 व्हीलर करता. मित्रांनो, ही रिक्वायरमेंट आहे वर्ध्यावरनं रिक्वायरमेंट आलेली आहे. पुष्कळ साऱ्या लोकांचे कॉमेंट करतात वर्धेचे जॉब आता. अरे मित्रांनो, मी वर्धेवरून तुम्हाला जॉब सांगतो, पण तुम्ही अप्लाय तर करत जा. तुम्ही अप्लाय करत नाही, पुष्कळ साऱ्या लोकांना जॉब बताये, बट यू शुड गो समवेअर. अनली जेव्हापर्यंत तुम्ही जाणार नाही, इंटरव्ह्यू देणार नाही, तुम्हाला कळणार नाही की वास्तवात परिस्थिती काय ना, आपल्याला किती अनुभव आहे त्या जागेचा किंवा त्या इंटरव्ह्यू देण्याचा. त्याच्यात ते टेलिकॉलरच्या 3 जागा आहेत. त्याच्यात करता कॅम्प्युटर करता त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. कॅम्प्युटर अनुभवास प्राधान्य म्हणजे समजा तुम्हाला जर कॅम्प्युटरचा नॉलेज नाही तितकं, पण तुम्ही दुसऱ्या कॅपेबल असाल, तुम्ही टेलिकॉलिंग चालू करू शकता, तुम्ही जायला काही हरकत नाही आहे. तुमचा ॲड्रेस आहे हरिशन सोंडा नागपूर रोड धुनीवाल्या मठाजवळ वर्ध्याला. टाटा पॉवर सोलरच्या कामासाठी म्हणजे ॲक्च्युली ते ॲम्पॉवर टेक्निकल सर्व्हिस आहे, त्यांनी त्याचं काम घेतलेलं आहे टाटा पॉवर सोलरचं. आणि त्यांनी जागा काढल्यात इलेक्ट्रिशियनचा 5, कॅम्प्युटर आपलं त्यांना 5 हवे आहेत. नंतर फॅब्रिकेटर पाहिजे 5, जे फॅब्रिकेशनचं काम वगैरे करतात. तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता मूलला, जे आहे डिस्ट्रिक्ट चंद्रपूरमध्ये. संपर्क तुमच्या स्क्रीनवरती, तुम्ही त्यांना कॉल करा. व्हिडिओ स्टॉप करून, जर तुम्हाला मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही स्टॉप करून त्यांना बघू शकता. मित्रांनो, प्रोव्हिन्शियल ऑटोमोबाईल कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड आणि ही आहे गडचिरोलीला यांना एक सर्व्हिस सेंटर सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याकरता जागा त्यांनी काढलेल्या सर्व्हिस मॅनेजर, स्पेअर पार्ट इंचार्ज, सर्व्हिस सल्लागार, जे सर्व्हिस ॲडवायझर असतात. कोणी गाडी घेऊन आले त्यांना काय तुम्हाला सजेशन द्यायचं आहे की कधी कधी आपण जातो ना, मी जर गाडी घेऊन जातो मला म्हणतात सर इसमें ये करो, डेंटिंग करो, पेंटिंग करा, जस्ट लाईक दिस ओनली. टेक्निशियन्स असतात, प्रायव्हेट व्हॅन, कमर्शियल व्हॅन करतात टेक्निशियन्स आणि इलेक्ट्रिशियन. AC टेक्निशियन असतात, ते गाडीच्या ACचे काम वगैरे बघतात, जनरली 4 व्हीलरचे वगैरे. इलेक्ट्रिशियन असतात जे लाईटिंग किंवा बाकी जे AV व्हिडिओ वगैरे हे असतात त्याचा ते ऑडिओ वगैरे त्याचं ते ठीक करतात. त्यानंतर त्याच्यात तर कोटेक आणि आय केअर्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह हवे आहेत. त्याच्याकडे त्यांना फिमेलची रिक्वायरमेंट आहे, चपराशाची रिक्वायरमेंट आहे, फ्लोअर क्वालिटी कंट्रोलची रिक्वायरमेंट आणि कॅशियरची रिक्वायरमेंट. तुम्हाला उद्याला जायचं 19 तारखेला दुपारी 12:30 ते 5:30 पर्यंत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही कोणत्या कामामध्ये गुंतवून असता किंवा तुम्हाला त्या गिवन जी टाईम असते इंटरव्ह्यू त्या दिवशी तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही काय करायचं, त्यांना फोन करायचा, आपली परिस्थिती सांगायची, सर मी उद्या येईल तर चालेल का. कधी कधी आता काय असते की बाबा 10वी 12वीचे एक्झाम्पल चालत, कोणी कुठे बिझी असते, तर इट मे बी कन्सिडर्ड की त्यांच्याकडे जर जागा असेल तर तुम्हाला ते बोलवतात, पण तुम्ही ट्राय करा त्यांना कॉल करून. तर जे पण गडचिरोलीला बघत आहेत इथं अप्लाय करू शकतात. मित्रांनो, युनिफॉर्मची इंडस्ट्री जाहीर रामदास पेठ नागपूरला आणि यांना हव्यात मार्केटिंग मॅनेजर, मेल फिमेल, फील्ड एक्झिक्युटिव्ह, कटिंग मास्टर, लेडीज टेलर, जेंट्स टेलर, जे याच्यामध्ये पारंगत आहे तिथं अप्लाय करू शकतात. नंबर तुमच्या स्क्रीनवरती. आता आपण बघत आहोत की नागपूर हायकोर्टला ज्या चपराशाच्या ज्या जागा निघल्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. जरूर बघा, 7वी पासवाले जे असतील त्यांनी तर नक्की बघायला पाहिजे.
आणि चला विस्तृत जानकारी त्यांच्या आपण वेबसाईटवरती जाऊ आणि तिथूनच आपण बघू. मित्रांनो, हे आहे बॉम्बे हायकोर्टचं वेबसाईटवरती तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये जाल. जर तुम्हाला हे लिंक बोलायची तर bombay.high-court.nic.in वरती जायचं. तुमच्या स्क्रीनला तुम्ही बघाल तर इथं एक हे जो ह्या साईडला टॅब्स आहे, तिथं बघा रिक्रुटमेंटचा टॅब आलेला आहे. त्याला ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला हे रिक्रुटमेंट नोटीस मिळेल. यातून बघा रिक्रुटमेंट नागपूर बेंच करता आलेला आहे, चपरासा करता. ठीक आहे. डिटेल ॲडवाइसच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे आलं तुमच्या समोर. ठीक आहे. याला मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला कळेल ते काय एक्झॅक्टली. आता याच्यात बघा शिपाई. ठीक आहे. या पदाची सध्या स्थितीत असणारी रिक्रुटमेंट आहे 24 पोस्ट आणि पुढील 2 वर्षात रिक्रुटमेंट म्हणून 12 पोस्ट. अशा एकूण 36 पदाकरता ते निवड यादी किंवा 36 पोस्ट करता ती प्रतीक्षा यादी तयार करत आहेत. त्याच्याकरता तुम्हाला काय पाहिजे, 7वी पास आणि नियम बघा यांचा मॅट्रिक्स एक्स श्रेणी बघा पेमेंटची 16,600 ते 52,400 हा पे बँड आहे. त्याच्यात तुम्हाला ते सॅलरी फिट करून ते मिळेल. त्याच्याकरता जास्तीत जास्त आपण काय करू, जास्त न जाता वयोमर्यादा बघू. ठीक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या वर्गासाठी, बाकी रिझर्व्हसाठी 18 ते 43 आणि बाकी अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्याची काही वट लागू नाही, म्हणजे 18 वर्षापुढे तुम्ही अप्लाय करू शकता. आता याच्यात बघू की कमीत कमी 7वी पास असावा. ठीक आहे. त्याला मराठी बोलता येणं फार गरजेचं आहे, लिहिणं गरजेचं आहे आणि तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा. ठीक आहे. त्याच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बाकी हे डिटेल्स तुम्ही वाचू शकता. तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि याच्यात तुमची लेखी परीक्षा वगैरे होईल. ठीक आहे ना. शॉर्टलिस्ट तयार होईल. कारण कसं आहे 32 जागा 32 जागा करता असेल 3-4 हजार ॲप्लिकेशन होतं, प्रत्येकाला घेणार नाही. मग काय करतात ते शॉर्टलिस्ट करतात. शॉर्टलिस्ट कसं करायचं म्हणून एक्झाम घ्यायची, टू बी फ्रँक. ठीक आहे. एक्झाम घेऊन मग ते आणि त्यांचे पूर्ण अधिकार त्यांच्याकडे राहतील. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला सांगितलं bombay-high-court.in ह्या वेबसाईटवरती जायचं. मी तुम्हाला सांगू देईन कसं ऑनलाईन अर्ज तुम्ही खोलल्यानंतर किंवा त्याला क्लिक करायचं. तुम्हाला 18 फरवरी ते 4 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. हे लक्षात ठेवायचं, बहुत इम्पॉर्टंट आहे. केव्हा अर्ज करायचं आणि केव्हा संपेल ते. बाकी तुम्हाला फोटो कसे भरायचे, काय कसं करायचं, याचं सगळं A to Z इन्फॉर्मेशन आहे. मित्रांनो, तुम्ही हे वाचा. एवढं जास्तीत जास्त व्हिडिओ करून तुम्ही, कारण प्रत्येक जर गोष्ट करा ना तर तुम्हाला ती स्पून फिडिंगची आदत लागेल. ती जर एकदा लागली तर माणूस सहजासहजी कुठं प्रयत्न करत नाही. प्रयत्न करा, वाचा. तुम्हाला मी नोटिफिकेशन माझ्या ह्याच व्हिडिओच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा. तुमचे काय कमेंट्स आहेत मला कळवा. त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ मिळेल. आणि मी दुसऱ्या कंटेंटवर सध्या काम करत आहे, त्याच्यावर पण आपण लवकरात लवकर भेटू. तेव्हापर्यंत गुड बाय. थँक्यू.